मित्रांनो, माझे नाव योगेश आहे। मी एका प्रायव्हेट बँकेत कामाला आहे। मला इथे काम करून बरेच वर्ष झाले होते, म्हणून माझ्या मॅनेजरने मला दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतला। नंतर मला जाण्याची सर्व सोय करायची होती। माझा पेमेंट चांगला होता, पण मी आत्ताच आपले घर बांधले होते, त्यामुळे अर्ध्यावरून जास्त माझे लोन मध्ये पैसे जात होते। म्हणून मी एक भाड्याने खोली घेतली। तिथे घर मालक राहत नाही, तिथे राहत होते फक्त 2 भाडेकरू। त्यात एक मी आणि माझ्या आधीच एक फॅमिली राहायची, त्यात नवरा बायको आणि त्याचा एक मुलगा। माझा घरमालक आमच्याच लाईन मध्ये शेवटी राहायचा आणि हे त्याचे दुसरे घर होते। मी तिथे राहून आपले काम करू लागलो, पण तिथे राहणारे ती स्त्री दिसायला फारच सुंदर होती। मी तिला जेव्हा पहिल्यांदा बघितले तेव्हाचा माझ्या मनाला ती चांगली वाटू लागली, पण आता माझी तिच्या सोबत बोलचाल पण झाली नव्हती। नंतर हळूहळू माझे त्याच्याशी बोलणे होऊ लागले आणि कळले की त्याचे काम मार्केटिंगचे आहे आणि तो आठवड्यातून 3-4 दिवस बाहेर असतो, तसेच बाकी दिवस इथेच राहून काम करतो। आता हळूहळू तिचा मुलगा माझ्या घरी येऊ खेळू लागला आणि कधी कधी माझे तिच्याशी बोलणे सुरू झाले। तिच्या काही गोष्टी एवढा पाहण्यासारखा होत्या की माझे लक्ष तिथे जातच होते। तिचा मुलगा माझ्या घरी खेळत असल्यामुळे ती नेहमी त्याला बोलवायला यायची आणि तेव्हा माझे तिच्याशी बोलणे व्हायचे। हळूहळू तिच्या सोबत पण माझे बोलणे वाढू लागले आणि गप्पा गोष्टी पण होऊ लागल्या। कधी कधी ती मला माझ्या मैत्रिणीबद्दल विचारू लागली, त्यामुळे आमचे बोलणे थोडे मनमोकळ्यापणाने होऊ लागले। तिचे आणि माझे घर फार लागून होते, त्यामुळे त्यांनी जोरात बोललेल्या गोष्टी माझ्याकडे स्पष्ट ऐकू यायच्या। आणि एक दिवस रात्री मला तो कधी न ऐकलेला आवाज फार हळूवारपणे ऐकू येऊ लागला। मला तर समजले होते तो आवाज कशाचा आहे म्हणून, आणि मला त्या रात्री बरोबर झोप पण लागली नाही। सकाळी जेव्हा तिचा नवरा कामावर गेला त्यानंतर मी तिच्याकडे पोहोचलो आणि मुद्दाम तिला विचारले, मुलांची तब्येत बरोबर नाही का? तर ती म्हणाली, मुलांची तब्येत तर ठीक आहे, पण तुम्ही का बरं असे विचारत आहात? तर मी तिला म्हणालो, मला रात्री एक आवाज येत होता। मला आवाज कशाचा आहे समजत नव्हते, कारण तो रडण्याचा आवाज नव्हता, म्हणून मला वाटले याची तब्येत बरोबर नसल्यामुळे तो आवाज काढत असेल। अगोदर शांतच होती, त्यानंतर ती म्हणाली, तुला कळायला पाहिजे तो आवाज कसला आहे म्हणून। मी तिला म्हणालो, मला जर समजले असते तर तुम्हाला मी विचारायला आलो नसतो। तर ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, तुझे लग्न होईल तेव्हा तुला कळेल। आता मी पण तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, का बरं लग्न आधी तो आवाज मला कळणार नाही का? यावरती मला म्हणाली, तुझे कोणी फार जवळची मैत्रीण आहे का? मी तिला नाही म्हणालो आणि सांगितले, मी इथे नवीन आलो आहे, त्यामुळे तुमच्याशिवाय माझे कोणी मैत्रीण नाही। मग तिने मला समजून सांगितले की आमचा आवाज कशाचा होता म्हणून। तिच्या सांगितल्यामुळे माझी थोडी हिंमत वाढली होती, म्हणून मी तिला विचारले, पण नेहमी तर येत नाही तो आवाज? तर म्हणू लागली, आता विषय निघाला म्हणून तुला सांगते, एकतर माझा नवरा नेहमी बाहेर असतो आणि आला की तो त्याचे काम करतो, पण मला खुशी होण्याच्या आधी तो शांत होऊन जातो, म्हणून तुला नेहमी आवाज नाही येत। आता या सर्व गोष्टींमुळे माझी स्थिती वेगळीच झाली होती। मी तिला म्हणालो, म्हणजे तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून बरोबर काही मिळत नाही? तसेच तिला बोललो, माझी तुमच्यासारखे मैत्रीण असती तर मी तिला कधीच नाराज केले नसते। तर ती माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, आधीच मला तू मैत्रीण म्हणाला आणि आता म्हणतो की मैत्रीण सारखी राहिली तर? तिच्या या बोलण्यावरून तिच्या मनातले कळले होते। मी तिच्या जवळ जाऊन म्हणालो, आता माझ्या खोलीतून तर आवाज येणार नाही ना? तर ती हसली आणि म्हणाली, ते आपण नंतर बघू, तू आधी जा, आता यांची येण्याची वेळ झाली आहे। त्यानंतर मी तिला एक चिकोटी देऊन निघालो। मला इथे राहून 6 महिने झाले होते आणि इतक्या लवकर या सर्व गोष्टी घडून येईल, त्यामुळे मला फारच आनंद येत होता आणि हळूहळू आमचे गप्पा गोष्टी वाढू लागल्या। पण मी सकाळी बँकेत गेलो की सायंकाळी घरी येत होतो आणि त्यानंतर सुद्धा काम असायचे, त्यामुळे मला हवा तसा वेळ मिळत नव्हता। पण तरी सुद्धा मी वेळातून वेळ काढून तिच्याकडे जाऊ लागलो आणि कधी इकडे तर कधी तिकडे मस्करी करू लागलो। माझ्या मस्करीचा ती आनंद लुटायची आणि मस्करी केल्यानंतर हसून द्यायची। आता तिच्या आणि माझ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वागणे सुरू झाले होते।
त्या वागण्यामुळे आमच्या दोघांना पण फार आनंद व्हायचा. माझा आनंद तर मलाच सहन होत नव्हता, कारण ती पाहायला फारच छान, त्यानंतर तिचे बोलणे इतके चांगले होते की कोणाला पण आवडेल. ती माझ्या खोलीत आली की माझी पण मस्करी करायची, आणि त्यावेळेस मी पण त्या गोष्टीला स्पर्श करून देत होतो. एवढेच नव्हे तर मी नेहमी तिला काही ना नवीन नवीन खाद्यपदार्थ आणून तिला द्यायचो, आणि आम्ही सोबत पण खात होतो. ती मला कधी या गोष्टी खायला आवडतात तर कधी त्या पदार्थ खायला आवडतात सांगायची, आणि मी तेच खाद्यपदार्थ तिला आणून द्यायचो. पण आम्हाला हवा तसा वेळ मिळत नव्हता, तरी सुद्धा आम्ही या गोष्टीतच खुश होतो, कारण आता आम्ही एक झालो होतो. तिचा नवरा आपल्या कामानिमित्त काही दिवसासाठी बाहेर गेला होता, आणि या गोष्टी कळल्यावर मला तर फारच आनंद होऊ लागला. मी आपल्या जॉबवरून आलो आणि घरी काम करत होतो. ती आली आणि म्हणाली, आज तुझे जेवण माझ्याकडे आहे. मी तिला हसून म्हणालो, जेवण आहे की अजून काही? तर ती हसली आणि म्हणाली, आधी जेवण तर करून घे. त्यानंतर मी आपले कामे केले आणि तिच्याकडे पोहोचलो. तिचा मुलगा अभ्यास करत होता, तसेच ती स्वयंपाक करत होती. मी स्वयंपाक खोलीत गेलो आणि नेहमीप्रमाणे आपली मस्करी करून म्हणालो, झालेच नाही का जेवण? ती म्हणाली, झालेच आहे, बस मी आलीच घेऊन. त्यानंतर आम्ही जेवण केले, तसेच तिने मुलाला पण जेवण दिले. काही वेळाने तिने आपल्या मुलाला खोलीत झोपवले. आता फक्त आम्ही दोघेच जागे होतो. ती आपली कामे आवरत होती, आणि कामे आवरल्यानंतर माझ्याकडे येऊन बसली. मी फार दिवस झाले वेळ बघत होतो, म्हणून आता मला जास्त वेळ पाहणे होत नव्हते. मी जवळ जाऊन डायरेक्ट ठेवून दिले आणि आपल्या मनातल्या गोष्टी उपभोगायला सुरुवात केली. आम्ही असे वागत होतो जणू आमची ही पहिली वेळ नसावी, पण आम्ही एवढे दिवस वाट बघितली होती की त्यामुळे अजूनच उत्साहाचे वातावरण वाढत होते. हळूहळू मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ लागलो, आणि ती पण मला एक एक करून सर्व गोष्टीचा आनंद देऊ लागली. आम्ही आपल्या गोष्टीत सामावून गेलो होतो. तिची स्थिती पाहण्यासारखी झाली होती, कारण तिच्या अनेक गोष्टीवरून मला ते कळून येत होते. तिला या गोष्टींची अनेक दिवसापासून गरज होती. आता मी त्या महत्वाच्या ठिकाणी येऊन थांबलो आणि फार हळूवारपणे आनंदात हात प्रवेश करू लागलो. तसेच त्या गोष्टीचा आनंद घ्यायला सुरुवात केली. माझी सुरुवात फार दूरवर जात होती, आणि त्यामुळे आज तिची स्थिती थोडी वेगळीच दिसून येत होती. जो मला आवाज दुरून यायचा, आज तो माझ्या नजरेसमोर येत होता. पण त्या आवाजावरून तिचा आनंद दिसून येऊ लागला. आज आम्हाला कोणीच थांबवणारे नसल्यामुळे आम्ही अनेक पद्धतीने आनंद घेऊ लागलो, आणि त्या दिवशी तो आनंद अनेक वेळ टिकला. ती मला म्हणाली, आज मला खरा आनंद मिळाला आहे, आणि नेहमी हा आनंद मिळेल असे मला वाटू लागले आहे. मी पण तिच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, ठीक आहे, मी तुझ्या गोष्टीला नाही म्हणू शकत नाही. अशाच कथा ऐकण्यासाठी कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.